मंडळी चला आज गावरान पद्धतीने सोडा भात बनवूया। त्यासाठी 1 वाटी सोडा घेतलाय, त्याच वाटीने 2 वाटी बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवला होता। तोवर तव्यावरती खरपूस सोडा भाजून घेतला आणि तोही थोड्या थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर तांदळातील पाणी काढून घेतलं, एक कांदा, बटाटा, कोथिंबीर चिरून घेतली, एक जाड बुडाचं पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। कांदा, मिरची, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून परतून घेतलं, त्यात ओलं वाटण घातलं म्हणजे गावरान मसाला घालून घेतला। त्या मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये हळद, चटणी, बिर्याणी मसाला घालून त्यावर टोमॅटो घालून परतून घेतलं, त्यामध्ये सोडा घातला, भात घातला आणि चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि त्याच वाटीने ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्यांनी 6 वाटी पाणी घातलं आणि 5-5 मिनिटाला भात येतो 2 वेळा हलवून घेतला। 10 ते 12 मिनिटात भात शिजून तयार आहे। यामध्ये जे ओलं वाटण घातलेले त्याची यूट्यूबवरती रेसिपी अपलोड केलेली। या गावरान मसाल्यामुळे भात आहे तो झटपट तयार झाला। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब झालं पाहिजे।